श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती. श्री गजानन ग्रंथ विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. जय जय अजजिता सर्वेश्वरा हे चंद्रभागा तट पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा दीनबंधू पाहि माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्याते. सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा रसभरिता तला गाभा टरफला ते महत्वानी. तुझी कृपा त्याच परी शरणांगता ते समर्थ करी पाप ताप दैन्यवारी हेच मागणे आहे हेच. तर पांडुरंगांना शरण जाऊन ते स्तुती करताय की तुझी जर कृपा असेल तर सर्व काही होऊ शकतं. जसं एखादा आतला गाभा आहे त्याला ते टरफल वरचं असतं, त्या टरफल्याला कोणी विचारत नाही. आतला जो गीर असतो किंवा वस्तू असते काही असतं तर ते त्याला महत्त्व असतं. तसं म्हणे तुझ्यामुळे आम्हाला सर्व महत्त्व आहे आणि तुझी कृपा झाल्या वाचून काहीच शक्य नाही म्हणे. मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून तेने बंकटाला लागून हुरहुर वाटू लागली गोड न लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यास म्हणी न हाले दृष्टीपासोनी गजाननाचे रूप ते. तर बंकटलालांना त्या गजानन महाराजांचा ध्यास लागला. ते त्यांना शोधू लागले, महाराज इथून कुठे गेले असं म्हणून शोधू लागले. जिकडे पावे तिकडे भास हो लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास उग्या नुसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनूची वत्स शुद्ध करी साची तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. जसं एखादं चुकलेलं वासरू असतं त्याप्रमाणे गाय वासरांची जशी ताटातूट झाल्यावर काय होतं त्याप्रमाणे बंकटलालाला ते महाराज दिसत नसल्यामुळे त्यांची स्थिती झाली तशी. हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठे तया वडिलांपाशी बोलावया छाती त्याची होईना ऐशा रीती चित्ती भले विचाराचे काहूर झाले शेगाव अवघे ढुंडाळले परीण पत्ता लागला. वडिलांजवळ सांगायची प्राज्ञा नव्हती असं म्हणून त्यांनी इकडे तिकडे खूप शोधायला सुरुवात केली. घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती बाळा तुझी आज वृत्ती कारे चंचल झाली चंचळ चित्ती उत्साह दिसेना वदनीय दिसे म्लानपणा ऐशा असह्यातना होती कशाच्या सांगमज तू पोऱ्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वाण ऐसे साच असोन चिंता तूर दिसतोसी. तर हे त्याचे जे वडील होते बंकटलालचे भवानीराम त्यांनी ओळखलं की हा असा उदास उदास का दिसतो बा असं म्हणून ते त्याला समजूत काढायला लागले की काय कारण आहे ते मला तू सांग. किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांगा आधी चोरून पुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले त्या पित्याचे समाधान पुन्हा शोधा कारण फिरवू लागला शेगावी. तर त्याने हे वडिलांना सांगितलंच नाही, काहीतरी कारण सांगून परत ते महाराजांना शोधू लागला तो बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होती जमेनदारी परी अभिमान नसे त्याचा ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत बंकटलालाने इत्थंभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकिला तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी. तर त्यांचे शेजारी देशमुख रामाजी पंत म्हणून राहत होते. तर त्यांना ह्या बंकटलालाने ही गोष्ट सांगितली. तेव्हा ते म्हणाले की जो कोण तुला भेटला तो नक्कीच कोणीतरी योगी आहे. योग्या वाचून ऐशा क्रिया मिळती न कोठे पाहावया पूर्व सुकृता वाचून या होणे न दर्शन अशांचे तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझ लागून ने मलाही दर्शना. ऐशा स्थितीत दिवस चार गेले निघून साचार बंकटलालासी तिळभर विसर न पडे तयाचा. तर त्या यांनी सांगितलं रामचंद्र बुवांनी की तुला जर ते भेटले तर मलाही त्यांचं दर्शन घडव म्हणे. गोविंद बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे. लौकिक यांचा वराढात होता मोठा प्रमाणात
ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धावो लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला पितांबर नामे तया. तर त्या शेगावामध्ये एक गोविंदबा टाकळीकर म्हणून कीर्तनकार होते आणि त्यांचं त्या वराडामध्ये म्हणजे अकोल्यामध्ये भरपूर प्रख्याती झाली होती. तर ते खूप छान कीर्तन करायचे आणि त्याच दिवशी त्यांचं तिथं कीर्तन होतं. तेव्हा तो बंकटलाल पण तिथं कीर्तन ऐकायला आला. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्याशी समर्थाचा समाचार बंकटलाले कथेला. तर ते पितांबर शिंपी त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं. ते पण असे भोळसटच होते. तर बंकटलाल आणि पितांबर दोघं तिथे कीर्तनाला आले. दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जेवी द्रव्य गटा ते पाहुणी कृपण जाय हा पापोनी. तर ते त्यांना तिथं महाराज बसलेले दिसले आणि जसं एखाद्या द्रव्याचा घडा बघून गरीब किंवा कोणी असेल त्याला जे पाहिल्यावर कसं वाटतं त्याप्रमाणे यांना ते एखाद्या याच्याप्रमाणे वाटले. द्रव्याच्या घड्याप्रमाणे ते दोघंही तिकडे धावत गेले. वा चातकाचे स्वातीघन वा मोरासी मेघदर्शन किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. जसं चातक असतो त्याला स्वाती नक्षत्राच्या पावसाची भूक असते किंवा मोर असतो त्याला मेघ दिसल्यावर किती आनंद होतो. किंवा चंद्राला बघून चकोर कसा आनंदी होतो त्याप्रमाणे यांना ते महाराजांना बघून खूप आनंद झाला. तैसे उभयतांशी झाले दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आणजून का भाकरी माळिनीच्या सदनातून. तर त्यांनी त्यांना बघितलं आणि विचारलं काही खायला आणू का तुम्हाला. तर ते म्हटले की जर तुला गरज असेल तर आण, माळिनीच्या घरून घेऊन ये म्हणे. बंकटलाले सत्वरी चूण अर्धी भाकरी आणोनी ठेवली हातावरी तया योगेश्वरांच्या. तर चून भाकर म्हणजे पिठलं भाकरी त्या महाराजांच्या हातावर आणून ठेवली बंकटलालाने. चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ जा जाओनी ओढ्या प्रत तुंबा भरुणी आण पाणी. पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसदया. पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून. तई बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको. तर पितांबराला सांगितलं जवळ ओढा आहे म्हणे त्याच्यातून हा तुंबा भरून आण म्हणे. पितांबर म्हणे की ते पाणी चांगलं नाही आहे, खराब आहे आणि त्याच्यात एकदम पायसुद्धा बुडत नाही इतकं ते कमी पाणी आहे. तर कसं काय आणू म्हणे ते. मग त्या महाराजांनी त्यांना सांगितलं की तुला तेच आणायला सांगितलं ना तर तेच आण म्हणजे दुसरं काही आणू नको चांगलं. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतुकेच तेथे होते जल. करुणी हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. तर म्हणे असं हाताने पाणी भरायचं नाही असंही सांगितलं होतं महाराजांनी. कारण ते नाल्यामध्ये जे होतं तर अगदी तळवेसुद्धा बुडणार नाही एवढं कमी पाणी होतं. तर आता काय करावं म्हणून तो विचार करू लागले ते पितांबर. ऐशी झाली आड विहीर चिंतावला पितांबर. हिया करुणी अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ. तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढायला. म्हणे जाऊ दे आता हाताने भरायचं नाही तर मग तो तुंबा बुडवून तर बघू म्हणे काय होतं ते बघू. म्हणून त्याने तो तुंबा बुडवल्याबरोबर ते पाणी खोल तो तुंबा खोल जायला लागला आणि त्याच्यामध्ये पाणी यायला लागलं. जिथं जिथं ठेवायचा तिथं तिथं खड्डा पडून पाणी यायचं. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तर ते नाल्यामध्ये घाण पाणी होतं तर ते तुंब्यात भरल्यावर एकदम स्वच्छ असं स्फटिकासारखं स्वच्छ दिसायला लागलं. तर हा शिंपी एकदम आश्चर्यचकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची साचशक्ती संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सान्निधाला. त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर.
मग त्यांनी ते झुणका भाकर खाल्ल्यावर ते पाणी प्यायले. बंकटलालाची सुपारी मागते झाले साक्षात्कारी. अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिच्यातून फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी. दुदंडी तांब्याचे खडकू दुदंडी व्याघ्रांबरी. ही मुसलमानी नानी सारी चालत होती व्यवहारी तयावर आड प्रांतात. तर मग त्यांनी सांगितलं बंकटलालला, करे म्हणे माळिनीच्या याच्यावरच माझं समाधान करतो का? मला आता तुझ्या खिच्यात जी काही सुपारी आहे ती दे म्हणे. आणि मग त्यांनी त्या बंकटलालाने खिच्यातून सुपारी आणि 2 पैसे पण हातावर ठेवले महाराजांच्या. आणि ते मागच्या म्हणजे त्यावेळेला जे नाणे चालत होते त्यांचं हे इथं वर्णन केलं, खडकू दुदंडी व्याघ्रांबरी असं. तर हे व्याघ्रांबरी म्हणजे शंकर म्हटलेलं आहे त्यांना. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून. काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यापरी संतुष्ट मी राहत असे. तर महाराज म्हणाले, हे पैसे मला कशाला देतो? मी काय व्यापारी आहे का म्हणे? मला फक्त तुमची भावभक्ती द्या म्हणे, तेच माझं खरं नाणं, तीच मला अर्पण करा. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल. तर ते भक्तिरूप नाणं जे आहे ते तुझ्याजवळ आहे म्हणे, म्हणून मी तुला परत दर्शन दिलं असं महाराज बंकटलालाला सांगू लागले. जा आता कीर्तन दोघे जाऊनी करा श्रवण. मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवताचा घेतला होता एक साचा. श्लोक 11 स्कंदाचा हंसगीतामधील. बुवांनी पूर्वार्ध विशद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले. ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा म्हणत. तर ते कीर्तन जेव्हा सुरू झालं तेव्हा ते गोविंद बुवांनी भागवताचा 11वा श्लोक 11व्या स्कंदाचा एक श्लोक घेतलेला होता. तर हे पूर्वार्ध त्याने गोविंद बुवांनी सांगितल्यावर पुढचा उत्तरार्ध महाराजांनी सांगायला सुरुवात केली. तेव्हा ते गोविंद बुवासुद्धा मनामध्ये आश्चर्यचकित झाले. हा उत्तरार्ध वदनारा को पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊनी मंदिरा या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणिक मंडळी निघाली तर. समर्थासी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयानी. परी बैसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले. पुढचं ऐकायला सगळे लोक त्या महाराजांकडे जाऊन बसले, पण महाराज तटस्थ असे शांत बसलेले होते. गोविंद बुवा अखेर येऊनी जोडते झाले कर. कृपा करावी एकवार चला शिवाच्या मंदिरी. तर तेव्हा ते गोविंद बुवा सुद्धा आले आणि त्यांनी सुद्धा हात जोडले महाराजांपुढे. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर. धन्या वाचुनी मंदिर 07 समर्था. तर तुम्ही शंकर आहे, तुम्ही मंदिरात चला म्हणे. आणि ते जे मंदिर येतं मालका वाचून ओस पडलेले असं सांगायला लागले. ते पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मदप्रती. वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसी गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले मग हा हट्ट ऐसा का. तर म्हणे तू आता तर कीर्तनात सांगितलं म्हणे सगळं जे विश्व आहे ते सगळं भगवंतानी भरलेलं आहे. आणि आता म्हणतो बाहेर बसू नका आत चला. हे असं कसं काय एकच शब्द बोलत जा म्हणे. जे जे जयाने सांगावे ते त्याने आचरावे. शब्द छलासी न करावे. साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगशी आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथे कर्याची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. तर म्हणे भागवतातला श्लोक सांगतो आणि त्याच्या विरुद्ध वागतो म्हणे तू. तर हे असं काही योग्य नाही असं त्या गोविंद बुवांना सांगायला लागले गजानन महाराज. पोटभऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परता आले गरजोनी अवघ्या बोलले. तुमच्या शेगाव या मोला आले रत्न हे त्या सांभाळा. तर गोविंद बुवांना सांगितलं जा म्हणे तू परत कीर्तन कर, मला काही तिकडे कुठे बोलवू नको. मग ते गोविंद बुवा आले आणि त्यांनी सांगितलं शेगावच्या लोकांना की ह्या शेगावामध्ये अनमोल असं रत्न आलेले आहे, हे तुम्ही सांभाळा म्हणे.
हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले, चालते बोलते ते आले साक्षात हे पांडुरंग. तर हे शेगाव म्हणजेच प्रति पंढरपूर झालेलं आहे आणि साक्षात पांडुरंग म्हणजेच हे गजानन महाराज आहेत म्हणे, असं ते बुवा त्यांना सांगू लागले लोकांना. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेदवाक्यापरी हो, तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका, कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपुल्या घरा गेले, बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष माईना. मग सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले आणि बंकटलाल पण आपल्या घरी आले. खूप आनंदित झालं त्यांचं चित्त गजानन महाराजांचं दर्शन झाल्यामुळे. आपुल्या सन्माननीय पित्यासी, हकीकत कथिली प्रेमेसी, बाबा आपुल्या घरासी, गजानन आना हो. पुत्राने जे कथन केले, ते भवानी रामे ऐकिले, आणि प्रेमे सेवदले, तूच येत्या घेऊनी. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षयती, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ, भेटले बंकटलाला प्रत, अस्तमानाचे समयाला. दीनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला, माणिक चौक प्राचिला, बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनुस, येऊ लागले ग्रामास, समर्थांच्या आसपास, गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत, आला येथे साक्षात, वृक्षावरी करीतात, पक्षी किलकिलाट आनंदे. तर बंकटलालांनी सांगितलं आपल्या वडिलांना की हे जे गुरुमूर्ती आपल्या शेगावामध्ये आले आहेत तर त्यांना आपण घेऊन येऊ. मग त्यांनी बघितलं होतं माणिक चौकामध्ये ते बसलेले होते आणि गुराखी जेव्हा गायींना घेऊन आल्या त्या गायीसुद्धा समर्थांच्या आसपास उभ्या राहू लागल्या. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी, अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी, अति आनंद झाला मनी, नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले. आणि अशा संध्याकाळच्या वेळेला बंकटलालाने महाराजांना घरी आणलंच. नंतर यांनी बघितलं त्याच्या वडिलांनी आणि त्यांनी पण महाराजांना दंडवत घातलं. आणि विनविले जोडोनी हात, काही भोजन करा येत, तुम्ही साक्षात पार्वतीकांत, प्रदोष वेळी आला या. शिव आराधन प्रदोष काळी, घडेल जो तो भाग्यशाली, ऐशी आहे ऐकिली स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले, समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. तर ते सांगायला लागले भवानीराम की तुम्ही संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळी जशी शंकराची आराधना करता तर तुम्ही शंकरच आहेत आणि शंकराची आराधना संध्याकाळीच असते म्हणे. तर आता मी तुमची पूजा करतो असं म्हणून त्यांनी बेलपत्र आणून त्यांच्या मस्तकावर ठेवलं. करा येथे भोजन, ऐसे गेलो बोलून, परी स्वयंपाका कारण, अवधी आहे काहीसा, स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येत, तरी प्रदोषकाली पार्वतीकांत, गेला उपासी घरातून. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जड, जनसमुदाय प्रचंड, जमला मौज पहावया. विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवणी तबकांतरी, पुढे ठेवू समर्थांच्या. मग त्यांनी विचार केला की स्वयंपाक व्हायला तर वेळ आहे, स्वयंपाक होईपर्यंत जर महाराज नाही थांबले तर काय करावं, म्हणून त्यांनी दुपारच्या ज्या पुऱ्या होत्या त्या नैवेद्याला ठेवल्या. ते अवघेची जाणती, कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती, ऐसे आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालित नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण, शिळे म्हणणे उचित नसे. चिंतल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी, आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. तर ते आणि मनात म्हणत होते की मी काही मुद्दाम यांना शिळं देत नाही आणि तळलेलं असतं ते काही शिळं होत नाही, माझ्या मनात भक्तिभाव आहे, मी काही मुद्दाम देत नाही म्हणे. असं म्हणून त्यांनी विचार केला आणि देवाला सगळं माहिती असं म्हणून त्यांनी एका तबकामध्ये पुऱ्या आणि हे आणून ठेवलं. पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा, भाला प्रती लाविला बुक्का, कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्राते, ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर, अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर, श्री गजानन महाराज. अशा प्रकारे त्यांनी जे त्यांच्या पुढे ठेवले त्यांची पूजा केली. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी सर्व जे काय ठेवलं आणि नंतर कपाळाला बुक्का लावला, हार घातला, पूजा केली त्यांची आणि त्यांना खायला सांगितलं. यांनी जवळजवळ तिथे 3 शेर असं अन्न खाल्लं महाराजांनी.
आणि रात्रभर मुक्काम केला आणि मग दुसऱ्या दिवशी ते निघाले. बंकटलाल दुसऱ्या दिवशी मंगलस्नान समर्थांसी घातले असे अतिहर्षी. तोन थाट वर्णवे घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार पाणी घालती नारी नर मन माने लय शारिती. मग दुसऱ्या दिवशी त्यांना मंगलस्नान घालायचं ठरवलं. जणू काही 100 घागरी अशा गरम पाण्याच्या ज्याला वाटेल त्यांनी मनाप्रमाणे त्यांना आंघोळ घातली. कुणी शिके खाई लावती, कोणी साबण घेऊन हाती, समर्थांचे घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना, कोणी चमेली तेल जाणा, कोणी बेली याच्या मर्दना करू लागले निज असते. अंगराग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी, बंकटलालाची घरी उणे नव्हते कशाचे ते. तर कोणी शिकेखाई लावली, कोणी साबण लावला, कोणी त्यांच्या पायांना तेल लावून पाय रगडले. जसं ज्यांना त्यांची सेवा करता आली, चमेलीचं तेल असं याच्याप्रमाणे सर्वांनी त्यांच्या अंगाला लावून त्यांची सेवा केली आणि त्यांना स्नान घातलं गरम पाण्याने. स्नान अंगराग नाना परी त्याचे वर्णन कोण करी, बंकटलालाचे घरी उणे नव्हते कशाचे ते. ना स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला, अतिसन्माने बैसविला योगीराज गादीवर. मग स्नान झालं मंगल स्नान आणि मग त्यांना पितांबर नेसायला दिला आणि सिंहासनावर असं बसवलं त्यांना आदराने. भाळी गंध केशरी गळ्यात हार नाना परी, कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थापन साचे, भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. आणि मग त्यांनी त्यांच्या डोक्याला कपाळाला गंध लावलं केशरी, गळ्यात हार घातले, तुळशीची माळ वगैरे फुलांचे हार घातले, तुळशी मंजिरी वाहिली आणि नाना प्रकारचे जे नैवेद्य होते ते समर्थांना अर्पण केले. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार, तयादिनी सोमवार वार शिवाचा होता तो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले, एकमात्र त्यातून उरले इच्छा रामशेठजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार मसी उपास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग करुणी, करू पारणा ऐसे मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळला असे नारायण, इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन, त्यांचे केले पूजन परमप्रेमे करुणी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी, आपुले ते भोजन जरी तरी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण सोमवाराचे गुरुराया. तर यांचा भवानीरामांचा जो चुलत भाऊ बंकटलालाचा चुलत भाऊ होता तो त्यांच्या शेजारीच राहत होता. तर इच्छाराम होतं त्याचं नाव. तर त्यांना वाटलं की तो पण शंकराचाच भक्त होता. त्याला वाटलं आज माझा अनिशा सोमवार आहे आणि चालते बोलते शंकर आपल्या घराला आलेले, तर त्यांची छानपैकी पूजा अर्चा करावी आणि त्यांना नैवेद्य अर्पण करूनच मग संध्याकाळी उपवास सोडावा असं म्हणून त्यांना आग्रह केला. तुमचं जरी दुपारी जेवण झालेलं असेल पण तुम्ही जेवल्या वाचून मी आता काही जेवण करणार नाही म्हणून असं त्यांनी सांगितलं. अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला, तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जनकुतूहल दृष्टींनी पाहू लागले तया स्थानी, इच्छाराम तो घेऊनी नैवेद्याला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा, नानाविध पक्वान्नाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर, करंजा अनारसे घीवर, शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. तर त्यांनी जे काही वाढून आणलेले अन्न त्याचं हे नैवेद्य जो काय वाढून आणलेला आहे परात भरून, तर त्याचं हे वर्णन केलेले आहे. अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्यभागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थांपुढे आणून ठेविला इच्छारामाने. तर 4 माणसं जेवतील इतकं त्यांनी अन्न त्या परातीमध्ये वाढून आणलेलं आणि समर्थांच्या पुढे ठेवलं आणि सांगितलं. त्या पाहोनी नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी, खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. खा हे आता अवघे अन्न अघोऱ्यान करी अवमान, पाहो लागले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले
अन्न अवघे पार केले, पात्रीनं काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा. तर ते स्वतःलाच म्हणाले, गणी प्या खाय म्हणे, आता किती खातो खा, असं म्हणून खायला लागले. आणि इतकं खाल्लं त्यांनी तर चटणी लिंबू मीठ जे काय होतं ते काहीच शिल्लक ठेवलं नाही. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्यासाचार कौतुक केले गुरुवरे. आग्रह केल्याने काय होतं हे दाखवण्यासाठी हे सर्व त्यांनी हे केलेले चमत्कार केलेला आहे महाराजांनी. खणानून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसीच गोष्ट होती केली. श्री रामदासे एकदा, खिरीची झाली वासना, रामदासाची आमना, तिची खोड मोडण्या जाना, आकंठ खीर प्याली ती. असंच एकदा रामदास स्वामींनी पण केलं होतं म्हणे, की त्यांना खीर खायची इच्छा झाली, इतकी खाल्ली की अखेर त्यांना वांती करावी लागली. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ, श्री रामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा, हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ सुनिया. लोकांना कळायला पाहिजे की आग्रह केल्याने काय होतं हे दाखवण्यासाठी महाराजांजवळ सामर्थ्य होतं की तेवढं अन्न पचवण्याचं, परंतु त्यांनी लोकांना कळण्यासाठी हे वांती केली त्यांनी. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन, होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे ऐसे केले लोकांलागी सुचविले, आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. लोकांना कळायला पाहिजे की खूप अति आग्रह चांगला नसतो, म्हणून हे सर्व त्यांनी दाखवलं. असो उलटी झाल्यावरी जागा केली साफ सारी, नेऊनी बैसविले पहिल्या परी, स्नान घालून महाराजांना परत ती जागा साफ केली आणि महाराजांना आंघोळ घालून त्यांना दुसऱ्या ठिकाणा बसवलं. नरनारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती, तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. मग लोक येऊन तिथं भजन करायला लागले. इकडे महाराज आसनी होते ते वदले भजनी, भजनाविना मिशांनी गणगण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. लोक भजन म्हणत होते आणि महाराज गणगण गणात बोते असा हा जो त्यांचा मंत्र आहे ते म्हणत होते. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून, लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला. जो स्वयंमेव ब्रह्मा झाला, नावरूप कोठून त्याला, नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. जे स्वतःच ब्रह्म आहे तर त्यांना कसलं नावन कसलं काय, पण हे गणगण म्हणून ते हे लोकांनी नाव दिलं त्यांना. गजानन हे लोकांनी दिलं. अस्ति भाती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदा नवर्णवे काही. त्यांची उपमा त्यालाच असे, आषाढीसी पंढरपूर, वा शिवस्ती गोदातीर, वा कुंभमेळ्यासी साचार, गर्दी होते हरिद्वारी. त्या परिशे गावात बंकटलालाच्या घरात, लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्था गजानन हेच विठ्ठल नारायण, निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर, आनंद हा हरिद्वार, गजबजले शेगावनगर, सदन रावळ बंकटाचे. जसं कुंभमेळ्याला गोदावरीच्या तीरी गर्दी होते, आपलं शिवमस्त असतो त्यावेळेला, किंवा आषाढामध्ये पंढरपूरला गर्दी होते, त्याप्रमाणे ह्या शेगावला आता भाविकांची बंकटलालाच्या घरामध्ये गर्दी होऊ लागली. जो ब्रह्मपदा पोहोचला, जात कोठून उरली त्याला, सूर्याची प्रकाशाला अवघेची आहे सारखे. नित्ययात्रा नवी येई, समाराधना होती पाही, त्याते वाढिता शेषही थकून जाईले निश्चय. तेथे माझा पाड कोण, मी कीटका समान, अवघे गवदे गजानन, निमित्त करून माझ्या मुखा. तर हे चरित्र लिहिणारे जे दासगण आहे ते सांगता. तर तिथं रोजची म्हणे आता नित्य समाराधना चालायला लागली, म्हणजे रोज यायचं लोक, जितके लोक यायचे त्यांचे भोजन व्हायचे तिथं. तर ते वर्णन काय करावं म्हणत, ते वर्णन करायला शेषसुद्धा थकून जाईल. सहस्रमुखाचा शेषनाग तो सुद्धा थकून जाईल, तर मी काय एक कीटके म्हणे, असं हे दासगणू म्हणतायत. तर हे रोजची तिथे यात्रा चालायची, तर त्याचं वर्णन मी काही करू शकत नाही. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया, अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान, कधी हाळात जाऊन
कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे, त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता ऐसा एकसाचा, प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी. तर त्यांची दिनचर्या आता काय सांगू म्हणे, कधी कुठे आंघोळ करायचे, कधी मंगल स्नान करायचे, कधी हाळात जाऊन पाणी प्यायचे, गुरांचा हाळ जो होता त्याच्यात पाणी प्यायचे, कुठे काय करायचे. तर वारा म्हणे, त्या वाऱ्याची गती कोणी ठरवणार आहे का? तसं मी त्यांचं काहीच वर्णन करू शकत नाही. चिलमेपरी प्रेम भारी, चिलमेवरी प्रेम भारी, ती लागे वरच्यावरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ एक कौतुक. असो आता पुढील अध्याया, भाव ठेवा ऐकावया, आली पर्वणी साधावया, वेळ न करू नका हो. तर असं हे त्यांचे एक एक जे कौतुक आहे किंवा एक एक त्यांचं जे काही चरित्र आहे ते आता पुढच्या अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगेल म्हणे. तर लक्ष देऊन ऐका आणि भावभक्तीने ऐका म्हणे. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविका प्रत, हेच विनवी जोडून हात, दास गणू ईशाते. तर भगवंताला सांगतो हे सर्व मी काय बोलतो आहे ते भाविकांपर्यंत पोहोचवा म्हणे. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति द्वितीयोऽध्यायः समाप्त. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ द्वितीयोऽध्यायः समाप्त.